गणपतीची पूजा कोणत्या दिवशी करावी म्हणजे गणपती बाप्पा प्रसन्न होतील? गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपती बाप्पांची पूजा करण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की गणपतीची पूजा नेमकी कोणत्या दिवशी केली तर बाप्पा अधिक प्रसन्न होतील. धार्मिक मान्यतेनुसार बुधवार हा गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी विशेष शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे बुधवारी सकाळी स्वच्छ स्नान करून घरातील देवघर स्वच्छ करून गणपती बाप्पांची भक्तिभावाने पूजा करावी. पूजेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर दिवा आणि धूप लावावा. त्यानंतर बाप्पांना लाल किंवा पिवळी फुले अर्पण करावीत. शक्य असल्यास दुर्वांची जुडी अर्पण करावी. गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय असल्याचे धार्मिक मान्यतेत सांगितले जाते. बाप्पांना नैवेद्य दाखवताना मोदक, लाडू किंवा आपल्या क्षमतेनुसार गोड पदार्थ अर्पण करू शकता. मात्र पूजा करताना दिखावा करण्यापेक्षा मनापासून केलेली भक्ती अधिक महत्त्वाची आहे. गणपती बाप्पांची पूजा करताना ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास 21 वेळा किंवा आपल्या वेळेनुसार जास्त वेळा मंत्राचा जप करा. मंत्र म्हणताना आपले मन शांत ठेवा आणि बाप्पांसमोर आपल्या मनातील इच्छा प्रामाणिकपणे व्यक्त करा. विशेष म्हणजे चतुर्थी तिथीलाही गणपती उपासनेसाठी अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी आणि विनायकी चतुर्थी गणपती भक्तांसाठी विशेष मानली जाते. संकष्टी चतुर्थीला अनेक भक्त उपवास करून गणपतीची पूजा करतात. पण लक्षात ठेवा, बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी केवळ एखादा विशिष्ट दिवस पुरेसा नाही. आपल्या आचरणातही चांगुलपणा असणे आवश्यक आहे. खोटे बोलणे, कोणाला त्रास देणे, दुसऱ्याचे वाईट चिंतने टाळावे. आई वडिलांचा आदर करावा, गरजू व्यक्तीला मदत करावी आणि मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत. गणपती बाप्पांची पूजा करताना एक छोटी प्रार्थना नक्की करा. हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व विघ्ने दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. अशी मनापासून प्रार्थना केल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असावा. कारण देवाला मोठ्या पूजा साहित्यापेक्षा भक्ताचे निर्मल मन अधिक प्रिय असते अशी श्रद्धा आहे. म्हणून जर तुम्हाला गणपती बाप्पांची कृपा मिळवायची असेल तर बुधवारी गणपतीची भक्तिभावाने पूजा करा आणि चतुर्थीच्या दिवशी विशेष उपासना करा. मात्र कोणत्याही दिवशी श्रद्धेने गणपतीचे स्मरण करणे शुभच मानले जाते. गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या जीवनातील संकटे दूर करो, घरात सुख शांती नांदो आणि प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.